हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कोळंबी रस्सा. प्रॉन्स करी पण बोलतात त्याला. तर त्याच्यासाठी साहित्य जे लागतं ते आपण बघून घेऊया. कोळंबी घेतली आहे, प्रॉन्स चांगले साफ करून धुवून घेतले आहे. तेल घेतलंय, अर्धा वाटी खोबरं, 2 मोठे कांदे, लसूण घेतले 10-12 कळ्या, अद्रक घेतले, 3 टोमॅटो घेतले, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. गरम मसाला घेतलाय 1 चमच, 2.5 चमच लाल तिखट घेतले. लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याच्यानुसार घेऊ शकतात. जिरे घेतले, हळद आहे. चला मग आपण रेसिपी सुरू करूया. तेल घेऊया. आपल्याला कांदा थोडा फ्राय करायचा आहे. कांदा आपला लाल झालाय. आपण आता काढून घेऊया कांदा. आता आपण खोबरं लाल करून घेऊया. त्याच्यासाठी थोडं तेल घेऊया. खोबरं काढून घेऊया आपण. आता लाल झालं आहे. अद्रक आणि लसूण थोडं तळून घेऊया. यामध्ये आता टमाटे घालूया थोडे. त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया 5 मिनिटं आणि शिजवून घेऊया. टमाटे थोडे शिजले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. हे आपण पेस्ट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात टाकलंय. त्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पेस्ट करून घेतली आपण. आपल्याला कोळंबीतलं पाणी जे आहे ते सगळं आटवायचं आहे. कोळंबीला शिजवायची नाही आपल्याला. आणि कोळंबीमध्ये एक वास असतो, तो हे केल्यामुळे निघून जातो. कारण आपण कोळंबीला कितीही धुतले तर त्याचं जे थोडंसं उरलेलं पाणी राहतं त्याच्याने आपल्या भाजीची टेस्ट खराब होऊ शकते. म्हणून आपल्याला पहिले कोळंबीचं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं. हे बघा, हे जे कोळंबीचं पाणी आहे हे आटत आहे आता. बरंच पाणी आटलं आहे. आपण आता हे काढून घेऊया. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेऊया. 3 ते 4 चम्मच मी तेल घेते. त्याच्यात जिरा ॲड करूया. जिरं चांगलं फुटलं आहे. आपण याच्यात आता केलेली जी पेस्ट होती ती घालून घेऊया. आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर थोडं तेल सुटेपर्यंत शिजू देऊया. थोडं तेल सुटलं आहे, याला शिजून झालेलं आहे. याच्यामध्ये तिखट टाकून घेऊया आपण. गरम मसाला आहे, हळद,
थोडं पाणी घालूया. टेस्टनुसार मीठ टाकूया. उकळी आली आहे सारला, तर आपण त्याच्यामध्ये आता प्रॉन्स टाकून घेऊया. प्रॉन्स टाकून झाले आहेत सर्व. आता याला शिजेपर्यंत याच्यावर झाकण ठेवूया. आपली प्रॉन्स करी झाली आहे. चला आपण सर्व करूया आता.